जय शिवराय, जय जय महाराष्ट्र. मी गणेश राठे मोगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. परत गाडी सुटली, लेट झालं कारण की उठायला लेट झालं. रात्री ब्लॉग एडिट करत बसलो होतो. चला आता स्टेशनच्या दिशेने चालू आहे वाटचाल माझी. श्री स्वामी समर्थ. इकडे काहीतरी काम चालू आहे. चला स्टेशनला आलोय. ट्रेन कुठली तरी आली आहे, मे बी बेलापूर आहे. फायनली आपली ट्रेन आली. थोडं 2-4 मिनटं पुढे मागे. तेवढ्यात एक मित्र पण भेटला बिल्डिंगमधला. तो विचारत होता दहीहंडीची प्रॅक्टिस कधीपासून चालू होते, किती वाजल्यापासून. म्हटलं ये 10 वाजता चालू होते. आता तुम्ही बघितलेलं फुटेज जे JCBने तिकडे काम करत होते. तर मे बी मला वाटतंय की तिकडे दुसरं तिकीट काउंटर बनवणार असतील, कारण की तिकडे आधी स्कायवॉक होता आणि स्कायवॉक काढला गेला. ह्या साईडला म्हणजे मी आता जिथून येतो तिथे तिकीट काउंटर नाही आहे कॉटन प्रिन्सचं. जे इकडचे जवळचे असतील त्यांना माहिती असेल, तर त्यामुळे तो प्रयत्न चालू होता. तर कदाचित इकडे तिकीट काउंटर होईल तर खूप जणांना रिलीफ मिळेल. बाकी चला भेटू. ओळखलात की नाही प्रितेश किशोर मागून? तुला सगळेजण हाय म्हणतात. अरे खूप टाईम नंतर भेटलो आहे मी. असं तुम्हाला वाटेल असं काय नाही, आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतो. तर आता चाललो आम्ही. जेवण वगैरे झालं तर जेवणानंतर एक शतपावली करण्यासाठी, त्याचबरोबर ताक वगैरे काहीतरी पिण्यासाठी, थोडं पोटाला आराम देण्यासाठी. म्हणून आपले अड्डे ते एका त्यासाठी एक वेगळा ब्लॉग नाही तर ते एकदा दाखवलं की मला दरवेळेस काय नवीन कंटेंट बनव असं असते. चला आम्ही आता मजा घेतो पेटपूजेची. कामावरनं आलो, नंतर थोडी डेंटल ट्रीटमेंटसाठी गेलो होतो आणि आता आपली दहीहंडीची प्रॅक्टिस. सगळेजण एक वॉर्मअप करणार, एक व्यायाम करणार थोडा आधी. आता डेली असं मस्तपैकी हा वॉर्मअप होणार. अंबे माते की जय.
महाराज की जय, अंबे माते की जय। तुम्ही काळजी घ्या स्वतःची, दुसऱ्यांची काळजी घेऊन, आपल्या मित्रमंडळींची, आपल्या पथकातील जेवढे पण आहेत बालगोपाल गोविंदा त्यांची काळजी घेऊन आपला गोविंदा साजरा करा, सराव करा. बरेच जण आपले ब्लॉग्स बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही सबस्क्राईब करणार तर पुढच्या माझ्या ब्लॉगचं नोटिफिकेशन तुम्हाला दिसणार. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या काही सजेशन्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर खा प्या मस्त, आपल्या परिजनांची काळजी घ्या. पुढला आवडला तर लाईक करा, आपल्या परिजनांसोबत, मित्रमंडळीसोबत सगळ्यांसोबत शेअर करा. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.